मित्रांनो, शेळीपालन करा, कोंबडी पालन करा, दुग्ध व्यवसाय करा, काहीतरी करा, पैसे कमवायला शिका, नाहीतर येणारा काळ खूप वाईट असणार आहे मित्रांनो. कारण आजच आपल्याला एक एक रुपयाला कोणी विचारत नाही, ओळखत नाही. त्याच्यामुळं काही व्यवसाय करायला नक्कीच शिका मित्रांनो. नुसतं रोजंदारीवर आणि महिन्यावर काहीच होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी बिझनेस स्वतःचा व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कोणताही व्यवसाय केला तरी फायद्याचाच असतो. असं नाही की शेळीपालनच करा, तुम्हाला जो आवडेल तो व्यवसाय करा, जेणेकरून त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी चांगल्यापैकी प्रॉफिट भेटेल आणि लवकरात लवकर यश मिळेल. जास्त प्रमाणामध्ये कुठलाही व्यवसाय केला तर आपण जास्त प्रमाणामध्ये फायद्याचा असतो. कारण नुसतं नोकरी करून आणि नोकरदार बनून माणूस मोठा होत नसतो. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचा व्यवसायच उभारणं आणि स्वतःचा व्यवसाय जर असेल तर 100% आपण त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो आणि होतोच. आज बघा तुम्ही, नोकरीवर, जॉबवर कुठल्याच व्यक्तींना एवढं 40-40 लाखाचे बंगले, 4-4, 5-5 एकर शेती, असं बरंच काही भवितव्य आहे. जसं शेळीपालनावर लोक करतात तसं त्याप्रमाणे नोकरीवर होत नाही, रोजंदारीवर होत नाही. रोजंदारीवर जर करत राहिला तुम्ही, 500-600 रुपये रोजानं कामं करत राहिले तर तुम्हाला जास्त कालावधीपर्यंत लोकांचं काम होणार नाही. कारण तुम्ही दिवसभर काम करावं लागतं, राबावं लागतं. एक 8-10 तास काम करावं लागतं, कधी 12 तास करावं लागतं बस. आणि तेव्हा आपल्याला 500-600 रुपये रोज भेटतो. पण शेळीपालनामध्ये, कुठल्याही व्यवसायामध्ये, शेळीपालन असो, कोंबडी पालन असो, म्हैस पालन असो किंवा मेंढी पालन असो, याच्यामध्ये तुम्हाला एवढा वेळ द्यायची गरज नाही आहे. याच्यामध्ये फक्त नियोजन आणि चाऱ्याचं, खुराकाचं, पाण्याचं नियोजन जर असेल तर 100% आपण याच्यामध्ये लवकरात लवकर यशस्वी होण्यासाठी आपल्याला वेळ लागत नाही. बस. तर मित्रांनो, माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच, कुठलाही व्यवसाय करा, नोकरीच्या किंवा एखाद्या कंपनीत जायच्या मागं लागण्यापेक्षा, कंपनीत गेल्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय कधीच ऐकत नसतो. त्याच्यामुळं स्वतःचा व्यवसाय करा आणि त्याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम भेटू शकतो आपल्याला. आता शेळीपालन जरी म्हणलं तर शेळीपालनामध्ये बऱ्याच जणांना जमिनी घेतल्या, कोणी बंगले घेतले, कोणी बंगले बांधले समजा, कोणी शेती विकत घेतली, कोणी फॉर्च्युनर घेतली. असे बरेच काही उदाहरणं आहेत समजा, आपल्याला नाही सांगता येणार. पण आता तुम्ही म्हणसाल मग तुम्ही का नाही घेतले, तर आपलं एवढं नाही आहे. आपण सध्या पोटापुरतंच आपल्याला तेवढा करायचं, समोर चालून समजा वाढणं आपलं, पण सध्या तर नाही. आपल्या अडचणीमुळं, थोड्या अडचणी असल्यामुळं आपण एवढी हिंमत मारू शकत नाही आहे मित्रांनो. शेळीपालन त्याला जवळपास 150, 100, 200 शेळ्या पाहिजे, तेव्हा आपल्याला त्याच्यामधून चांगल्यापैकी जसा मला तसा 5-7 लाख रुपये, 10 लाख रुपये आपण वर्षाचं इन्कम घेऊ शकतो. त्याच्यामधून 10-20 लाख, 30 लाख, जसं समजा शेळ्या वाढवसाल त्याप्रमाणे घेऊ शकतो आपण. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच की रोजदारीवर आणि महिनदारीवर कधीच माणूस मोठा झालेला पाहिला नाही आतापर्यंत. त्याच्यासाठी आपल्याला बिझनेसच करावा लागतो, व्यवसायच करावा लागतो. तर मित्रांनो, थांबतो इथंच. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन तुम्हाला असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.